3, 2, 1, टेक. नमस्कार. पॉइंट काउंटर पॉइंट प्रोग्राम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही एक जी भासाभास करतले तो विषय असा इतिहास. इतिहास हो प्रत्येकाच्या अस्मितेचे एक गजल असता. म्हणजे इतिहासाच्या लेखनात जर मातशी किती चूक झाली तर तो विषय एक संवेदनशील जाता. आम्ही कोण, कुठले, कुठून आलो, या प्रदेशाचा इतिहास काय, याची मूळ शोधत अनेक लोक अनेक ठिकाणी भटकत असतात. आपलं मूळ गाव शोधतात, आपलं मूळ दैवत शोधतात, आपले सगळे सोयरे कुठे देशभरात आहेत का ते शोधतात, गोत्राचे लोक शोधतात, जातीचे लोक शोधतात, सगळं धर्माचे लोक शोधतात, सगळं 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 शोधणं हा एक इतिहासाचा भाग असतो. आणि इतिहासामध्ये रमणं अनेकांना आवडत असतं. पण हे इतिहास जो असतो हा शिकवला जातो, शाळेमध्ये शिकवला जातो, त्याच्यासाठी पाठ्यपुस्तकं तयार केली जातात. तर ह्या पाठ्यपुस्तकामध्ये चुकीचा इतिहास येतो का, चांगला इतिहास येतो का, कुठला इतिहास यायला पाहिजे, असे अनेक पैलू याच्यामध्ये आहेत. अनेक बाबतीत असं सांगितलं जातं की गोव्याचा खरा इतिहास हा समोर कधी येत नाही, तो आजवर कुणी मांडला नाही. त्याच्यामुळे सरकारने आता इतिहासाची पाठ्यपुस्तकांचं फेरलेखन सुरू केलेलं आहे. तुम्हाला दिसून येईल की 11वीचं यंदाचं जे इतिहासाचं पुस्तक आहे ते नव्याने लावण्यात आलेलं आहे. पुढच्या वर्षी 12वीचं पुस्तक लावणार आहे. आणि आता गेल्या 2 दिवसामध्ये 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील काही आक्षेपार्ह पॅरेग्राफ विषयी व्हॉट्सअपवर एक मोठी चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्या पैलूंचा आम्ही एक उहापोह पुढच्या 1 तासाभरामध्ये करणार आहोत. आणि आमचा मुख्य विषय असा आहे की इतिहासाचं फेरलेखन हे केलं गेलं पाहिजे का, आणि त्याची चर्चा करण्यासाठी हेराल्ड टीव्हीच्या स्टुडिओमध्ये काही मान्यवरांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्या मान्यवरांची ओळख मी आता करून देतो. गोवा बोर्ड ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी स्टडीज जे आहे, गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे, जे पाठ्यपुस्तकासाठी बोर्ड ऑफ स्टडीज नेमतं. इतिहासाचं समजा पुस्तक तयार करायचं असेल तर त्याची एक बोर्ड ऑफ स्टडीज असते. ते विचार करतात की 11वीच्या मुलांनी काय शिकलं पाहिजे इतिहासाविषयी, त्यांनी काय शिकलं पाहिजे, काय शिकू नये, 12वीच्या मुलांनी काय शिकलं पाहिजे, जे ठरवतात. ते बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य असलेले प्राध्यापक वल्लभ केळकर आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. ते परवरीच्या विद्याप्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इतिहासाचं अध्यापन करतात. दुसरे आपले पाहुणे आहेत डॉक्टर पांडुरंग फळदेसाई. कला अकादमीमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेले आहे आणि आता परवरीच्या थॉमस स्टीफन्स कोकणी केंद्राचे ते संचालक म्हणून काम करतात. इतिहासाला जो एक दुसरा पदर असतो लोकसंस्कृतीचा, त्या पदराविषयी, लोकसंस्कृती असेल, लोकसंगीत असेल, लोकवाद्य असतील, लोकनृत्य असतील, याचा एक गाढा अभ्यास त्यांचा आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तिसरे आहेत प्राध्यापक प्रज्वल साखरदंडे. त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. इतिहास आणि प्रज्वल साखरदंडे हे एकाच नाण्याची 2 बाजू असं झालेलं आहे. म्हणजे एक असा प्राध्यापक गोव्यामध्ये आहे की जो इतिहासाच्या ठिकाणी मुलांना नेऊन तो इतिहास जगायला भाग पडतो. स्वतः तो अनेक ठिकाणी भेट देत असतात, पण ते आपल्या मुलांनाही त्या त्या ठिकाणी नेऊन तो इतिहास दाखवत असतात. प्रत्यक्षात तिथे काय पूर्वी घडलं असेल त्याची स्टोरी टेलिंग ते करत असतात. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आणि तिसरे सगळ्यात शेवटी जे आहेत ते सचिन मदगे, जे स्वतः शिल्पकार आहेत. तुम्ही गोव्यामध्ये अनेक जे पुतळे वगैरे बघत असतात ते बहुतांश पुतळे त्यांच्या हातून घडलेले आहेत. पण शिल्पकाम करताना त्यांनी स्वतःला त्या शिल्पकामाला इतिहास अभ्यासक म्हणून एक जोड दिलेली आहे. म्हणजे एखादा प्रसंग काय असेल ते समजून ते घेतात, त्याच्यासाठी ते वाचन करतात आणि अशातून त्यांना इतिहासाची आवड निर्माण झालेली आहे. दैनिक हेराल्ड संवादमध्ये मी त्यांची एक प्रोफाइलिंग केली होती. ही आवड त्यांना कशी निर्माण वगैरे झाली याच्याविषयी ते भरभरून बोलले होते. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आता आपण प्राध्यापक केळकर यांच्यापासून सुरुवात करूया, कारण 11वीचं यंदाचं जे पुस्तक बदललेलं आहे त्याच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे ते सदस्य आहेत. मला एक सांगा की इतिहासाचं फेरलेखन, म्हणजे 11वीचं पुस्तक आता बदललं, तर इतिहासाची फेरलेखन करण्याची जी गरज निर्माण झालेली ती गरज काय आहे? मूलतः कसं असतं की इतिहास हा खूप संवेदनशील विषय आहे. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की संपूर्ण जगामध्ये जे राष्ट्र इतिहास विसरतं त्याला भविष्य नसतं, असं खूप एक मोठं स्टेटमेंट आहे. आता हा जो इतिहासाचा मी ज्यावेळी या मंडळामध्ये पोहोचतो त्या आधीपासून 2006 मध्ये हे सगळ्यात सुरुवात झाली होती. 2006 मध्ये ज्यावेळी NCERTची पुस्तकं गोव्यात लावली गेली दिल्लीमधली, आणि त्याच्यानंतर सलगपणे 2006 ते 2008 असं ती प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर मग सुरुवातीला 5वी आणि 8वी, नंतर मग 6वी 7वी असं करून 10वी 12वी पर्यंत सगळं झालं. आणि इतिहास सगळं बाहेरचा होता. नाही, बाहेरचा असं नसतो. त्याच्यामध्ये म्हणजे कसं असतं की सगळ्यात बाहेरचं आहे, मग त्याच्यामध्ये
इस्लामीकरण आहे, सगळं आहेत विषय आहेत. आता त्याच्यामध्ये आता ती पुस्तकं ह्या मुलांना त्या लेवलची आहेत की नाही, त्याच्यातली भाषा कशी आहे किंवा त्याच्यामध्ये भारतीय एकंदरता म्हणजे कशा प्रकारे मांडणी केलेली आहे. एक तर काय इतिहास शिकवला जातो, कारण इतिहास अनेक विषय असतात. इतिहास आपण का शिकवतो, तर इतिहासामधून काही बोध घेण्याची आवश्यकता असते. म्हणजे याच्यामध्ये काही चुका आपण केल्या असतात त्या आपण परत करू नये असा एक विषय आहे. आणि ज्या ठिकाणी आपण काही जे चांगलं केलेलं आहे आपल्या पूर्वजांनी त्याची मांडणी, त्याची परत आपण ते करावं, तो बोध घ्यावा म्हणून इतिहास शिकवतो. हा इतर विषयामध्ये आणि इतिहासामधला फरक आहे. दुर्दैवाची परिस्थिती अशी झाली की स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये आत्तासुद्धा अशी पुस्तकं आपल्याला लावली गेली जी एका विशिष्ट नजरेने लिहिली गेली. इतिहासात सत्य, जे काय सत्य आहे, जे फॅक्च्युअल आहे ते लोकांसमोर मांडलं पाहिजे. आता परिस्थिती अशी होती की जर समजा कोणी आवाज केला की लोक सरकार घाबरतं की हे करतात आणि मग तो विषय काढून टाकतात किंवा असं काहीतरी करतात. आता इतिहास असा नसतो. इतिहास हा खरा म्हणजे त्या तज्ज्ञावरही सोपवला पाहिजे की जे योग्य आहे, ज्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना आहे ते शिकवलं गेलं पाहिजे. आता मी जरी आत्ता 11वी-12वी शिकवत असतो तर मी मागच्या जवळजवळ 16-17 वर्ष हा विषय लावून धरला होता. म्हणजे आत्ता माझ्याकडे काही हे नाही आहेत, परंतु मी जवळजवळ अनेक प्रेस कॉन्फरन्स, त्याचे धरणे आंदोलन सुद्धा झाली ही पुस्तकं मागं घ्यावी म्हणून. त्याचं कारण असं होतं की याच्यामध्ये तुम्ही उदाहरण सांगतो की 5वीमध्ये इतिहासच नाही आहे. 5वीला जे पुस्तक आहे त्याचं कोणी बघितलं बघा, मुद्दामून बघा, त्याच्यामध्ये काय स्थिती आहे बघा. 6वीमध्ये वेगळंच काहीतरी त्याला, म्हणजे कसं असतं की 1ली पासून 12वी पर्यंत विषय नाही, इतिहासाचं पुस्तक त्याच्यामध्ये काहीतरी असं म्हणजे काहीतरी एखादी स्टोरी वगैरे असं आहे. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण कसं की दिल्लीमध्ये जिथे 1ली ते 5वी म्हणजे प्राथमिक असतं आणि गोव्यात 1ली 4थी म्हणजे प्राथमिक असतं, त्यामुळे ते पुस्तक वेगळं आहे. परंतु जसं मगाशी यांच्याकडे बोलताना मी म्हणतो की इतिहास जो असतो ना तो 1ली पासून सलग 12वी पर्यंत 12 वर्ष मुलांना काय शिकलं पाहिजे आणि तो कॉलेजमध्ये जायच्या आधी त्यांनी काय काय त्याला आलं पाहिजे इतिहासा संदर्भातलं. म्हणजे समजा गोवा असेल, फक्त गोवा नाहीये, राष्ट्र प्रथम येतं आणि त्यानंतर गोवा येतो. त्यामुळे राष्ट्रासंदर्भात काय काय कळलं पाहिजे, गोव्यासंदर्भात काय काय कळलं पाहिजे, ही सलगता त्या इतिहासामध्ये असली पाहिजे. दुर्दैवाने आत्ताच्या पुस्तकामध्ये नाही आहे. म्हणून आत्ता मागच्या काही कालामध्ये आम्ही 11वीचं पुस्तक एक तयार केलं. आता 12वीचं याला किती वेळ लागला तो 11वीचं? जवळजवळ 7-8 महिने लागले. हे जे पुस्तक आहे 8 महिने 8 महिन्यामध्ये तुम्ही तयार केलं आणि ह्याच्यात गोव्याचा इतिहास तुम्ही आहे. गोव्याचा इतिहास आहे. तुम्ही सांगत होता ते इतिहास गोव्याचा आहे. पुढच्या वर्षी जो पुढचा इतिहास आहे तो पुढच्या 12वीच्या पुस्तकामध्ये येईल. 10वीचं पुस्तक एक 4-5 वर्षापूर्वी तयार झालं, वेगळं केलं होतं, जे आता NCERTचं नाही आहे. 9वीच्या पुस्तकावरती काम सुरू आहे आता. परंतु आता खालच्या स्तरावर सुद्धा त्याची आवश्यकता आहे. म्हणजे याला जे 9वी, 10वी, 11वी, 12वीला जे काय आपण काही नवीन घेणार आहोत ना त्याला जोडून खालच्या स्तरावर सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे आत्ता परिस्थिती अशी होती की आपल्यामध्ये काय मुलांनी कोणता हे घेणार. म्हणजे परवा सहज क्लासमध्ये की आता रामायण, महाभारत आपली महाकाव्य आहेत, याच्याबद्दल मुलांना माहिती नाही. दशरथाची बायको कोण तर गांधारी म्हणाली मुलं, ही स्थिती आहे आपली. आता ती आपण काय म्हणतो की पुराणात ते वांगी आहेत, अरे पण ते आपलं महाकाव्य आहे. आता आम्हाला सुद्धा सगळ्यांना वेद माहीत नाही आहेत, परंतु 4 वेद आहेत आम्हाला माहिती आहे. मग तो ऋग्वेद, यजुर्वेद हे मुलांना कळले पाहिजेत. दुर्दैवानं ते आता मुलांना माहिती नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आता आपल्यामध्ये जे कोण प्रचंड ताकद, म्हणजे भारताचा इतिहास जो आहे ना तो संघर्षाचा इतिहास आहे आणि विजयाचा इतिहास आहे. पण संघर्षाचा इतिहास आपण त्याला कधी मांडणार त्यांच्यासमोर, का पराभूतांचा इतिहास शिकवणार त्यांना? म्हणजे मग कारण इतिहासाचं लेखन साधारणतः जेत्यांच्या बाजूने त्यावेळी केलं गेलेलं आहे. जेत्यांच्या बाजूने केलं गेलं म्हणजे त्यांनी लिहिलं म्हणून केलं ना. परंतु ज्यावेळी आपलं राज्य आलं त्यावेळी आम्ही केलेला संघर्ष आमच्या मुलांना कळलं पाहिजे. जपानमध्ये तुम्ही जाल तर त्यांना त्यांच्या देशाचा इतिहास शिकवतात. आम्ही काय करतो, त्यांचा इतिहास आमच्या देशात शिकवतात. इटलीचं एकीकरण भारतात कशासाठी? आता ते कॉलेजमध्ये असू दे ना, ज्या म्हणजे महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती शिकावी, अमेरिकन राज्यक्रांती शिकावी, त्यांनी जगात सगळं शिकावं. पण 8वीच्या मुलांना निकोलस झार टू किंवा लुईस 16 हे कशाला माहिती पाहिजे? त्यांना चंद्रशेखर आझाद माहिती नाहीयेत. स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते एकाला माहिती नाही. ज्या माणसानं 50 वर्ष शिक्षा ज्या माणसाला झाली तो माणूस माहिती नाही, पण लुईस 16 माहिती आहे. त्या माणसांना निकोलस झार टू माहिती आहे. ही परिस्थिती का निर्माण झाली? कारण त्यांना आपण तेच देतो ना. बरोबर. ज्यांना ते दिलं, म्हणजे आता तुम्ही 7वीच्या पुस्तकामध्ये सगळे मुघल लावले,
8वीच्या पुस्तकामध्ये वेगळंच काय तरी, 9वीच्या पुस्तकामध्ये सुरुवात अशी होतं की रशियन रेव्होल्युशन, फ्रेंच रेव्होल्युशन, मग क्रिकेटचा एक धडा, हिटलरची माहिती, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला चंद्रशेखर आझाद नाही, भगतसिंग नाही, ही माणसं आम्ही कधी शिकवणार? म्हणजे तुम्ही जर काळाला गेलात ना अशी की नाव कितीशी होऊ शकतात, म्हणजे याच्यामध्ये क्रांतिकारक होऊ शकतात, याच्यामध्ये अशा लोकांचं प्रचंड मोठं तुम्ही प्रेरणा घेऊ शकतो. बरोबर, ज्यांची मांडणी याच्यामध्ये आवश्यकता आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की मी नावं सांगतो मला. आता फॉर एक्झाम्पल फतेहसिंग जोरावर सिंग कोणी कधी ऐकलं मुलांनी? म्हणजे आपण जे मुघलांचा इतिहास शिकवतो की औरंगजेब मध्ये ते एक झालं होतं, मध्ये विषय झाला होता गोव्यामध्ये की औरंगजेब किती क्रूर होता हे आपण शिकवलं पाहिजे मुलांना. म्हणजे संभाजी महाराजांची त्यांनी कशा प्रकारे छळ करून हाल केले. त्या फतेवर सिंग जोरावर सिंगाला भिंतीमध्ये चिडून मारलं. मग तो ह्याचा हे शिकवलं म्हणजे काय, कोणाच्या विरुद्ध आहे असं आपण होत नाही. म्हणजे पण हा इतिहास आहे. तुमचा मुद्दा असा आहे की इतिहासाचं फेरलेखन अशासाठी आवश्यक आहे. मी आता फॉर तुमच्याकडे येतो. म्हणजे म्हाका एक सांगात की इतिहासाचं तुम्ही इतिहासाकडे सगळे पळयतना, गोंयच्या संदर्भात पळयतना गोंयचो लोकवेद आसा, लोकनृत्य आसा, लोकसंस्कृताय आसा, ह्यो सगळो इतिहासाची साधनां आसा. तेतून इतिहास सगळो आमचो दडलेलो आसा. तर हे सगळे भुरग्यां मेरेन पावता अशें तुमचें निरीक्षण आसा? कितें तुमचो निरीक्षण आसा? हांवें पाठ्यपुस्तकांचो तसो नियाळ केल्लो ना, पण भुरग्यांक तुम्ही मेळटा, इंटरॅक्ट जाता तुम्ही. पूण एक गजाल लक्षांत धरपाक जाय की खंयच्याय राज्याचो किंवा खंयच्याय प्रदेशाचो, जगांतल्या खंयच्याय देशाचो इतिहास हो थंयच्या जेत्यांचो इतिहास आसता. हें सदांचें हें आसता. म्हणजे थंयची संस्कृती खंयची, जे राज्य करतात ताची संस्कृती, थंयची भाशा खंयची, तर त्यो भासो की जे उलयतात ती भाशा. तोच प्रयोग हांगाय बी जाल्लो. पोर्तुगीजाच्या 4.5 वर्सांच्या काळांत महत्वाची गोष्टी ह्यो घडिल्ल्यो. आणि ताचे पयलीं जे वेगवेगळे राजवटी आयल्यो, भोज, कदंब, हे राजवटीच खबर ना भुरग्यांक. तर ह्यो सगळी राजवटी ज्यो आयल्यो तांणी कितें अशें उत्पात केल्ले काय कितें की जे किंवा संस्कृतीचेर घाल्लं काय कितें, किंवा आपली संस्कृती तांचेर लादिल्ली काय कितें, हो जो इतिहास आसा हो इतिहास आमकां कोणाकूच खबर ना अशें म्हजी हें. जे पळय हायर लेवल कोणी शिकतात, उच्च शिक्षणामध्ये हे काही विषय आसात ना अशें न्ही, किंवा ताजे खातीर मुद्दाम अभ्यास करपी बी अभ्यासक आसात. पूण एक गोश्ट खरी की आमच्या भुरग्यांक हे मौर्य म्हळ्यार कोण, भोज म्हळ्यार कोण, हे हाजीतलो पळय एक मोठ्या हाणें अभ्यास आसपाक जाय आशिल्लो, जाणविकाय आसपाक जाय आशिल्ली, ती म्हाका दिसना. म्हणटकीर त्या दृश्टीन आमच्या इतिहासाचें लेखन एका वेगळ्या नदरेन, म्हणजे जशें आतां प्राध्यापक केळकर हांणी सांगलें की एक पयलीं खंयचो एक इतिहास हो विशय जर भुरग्यांक दितले जाल्यार तो इतिहास पयलीं साकून 12वी पर्यंत इतिहास कसो आसतो, पयलें कितें आसचें, दुसरें कितें आसचें, तिसरें एक सातत्य आसचें पडटा. हें सातत्य जेन्ना नासता तेन्ना खंय शेणिल्ल्या सारकी भुरग्यांक कितें वाचत आसतात आनी तांकां तातूंतलें कांय कळना. हीच गत आमच्या लोकसाहित्या बद्दलय जाल्या. लोककलांचो काही अभ्यास किंवा लोकसंस्कृतीच्या जी वेगवेगळी तासां आसतात, आंगां आसतात, ताजो जर अभ्यास आमी करतले जाल्यार ताजो अभ्यास करतना आमकां ह्या सगळ्या लोकसंस्कृतीच्या वेगवेगळ्या प्रकारां कडेन वचचें पडटा. आणि लोकसंस्कृतीच्या वेगवेगळ्या प्रकारांक जेदो पसून आमी तांकां समजून दिना तेदो पसून आमच्या मातयेचें जें कितें मूळ आसा, आमचे पांय जे मातयेंत आसात त्या माती म्हळ्यार कितें आनी आमची संस्कृताय म्हळ्यार कितें हें तांकां कळना. तांकां हें कळटात, इंग्लीश कविता कळटात, तांकां हिंदी कविता कळटात, पूण तांकां आमच्या मातयेंतलें हें जें कितें आसा तें कांयच खबर नासता. अशी आजवरची अवस्था. हातूंत अभ्यास मंडळान आनी शिक्षण खात्यान, उच्च शिक्षण खात्यान किंवा विद्यापिठान हातूंत प्रयत्न केलो ना अशें न्ही, पूण ते प्रयत्न अशेंच शिपडून केल्ल्या सारके. हांव म्हणटा एक खंयची तरी अशी संस्था किंवा हें आसपा जाय, कितें म्हणटा आमी की वेवस्था, की तातूंतल्यान पयलीं साकून 12वी पर्यंतचें जें कितें शिक्षण आसा खंयच्याय विशयाचें आसूं, तें इतिहासूच अशें न्ही, तर समजा एक भाशेचें खंयचें आसा, एक भुगोलाचें आसा, खंयच्या आनी खंयच्या आसा, विज्ञानाचें आसा, तातूंत पयलें कितें आसचें, दुसरें कितें आसचें हें आसूंकच जाय. हें ज्या वेळाचेर सारकी परफेक्ट नासता तेन्ना काही वेळाचेर असो गोंधळ जाता.
आनी ताका सातत्य उरना म्हणजे सातत्य उरप हें गरजेचें आसता. दुसरी गजाल म्हाका इतिहासाचें पुनर्लेखन तें गोंयच्या संदर्भांत करतले जायत न्ही जाल्यार गोंयच्या संदर्भांत आमी दोन गजाली करप सगळ्यांत म्हत्वाचें. अत्यंत सोपी आमच्या सरकाराक अत्यंत सोपी जरी तांत्रीक अडचणी आसल्यो तरी सुद्दां त्यो सरकाराक कठीण नासता, सरकारचें निवारण करपाक शकता. तर जें सगळ्यांत सोंपें जें काम आसा तें म्हणजे आमच्या गांवांची 3 नांवां आसात. हाजेर एक फावट म्हाका भायल्या एक हाणें अशेंच चॅनलान आयिल्ले उत्तर भारतांतले खूब फामाद लल्लन टंडन अशेंच खंयचे तरी तांणी म्हाका म्हजे कडेन मुलाखत घेतली. त्या बाल आमी हाजे वयल्यान विमानतळा वयल्यान देंवले की भायर आयले की आमकां 3 नांवां मेळ्ळी, 3 तरांची नांवां. तर हें कितें भानगड अशें ताणें म्हाका विचारलें. मागीर आतां सांगलें म्हणटो पूण आमचे कडेन जीं आतां नांवां आसात तीं हडफडेन जर नांव म्हणटलें जायत न्ही आमी हडफडे आमच्या भुरग्यांक खबर ना, तांकां आरपोरा खबर आसा कळ्ळें न्ही, तांकां मारगांव खबर आसा, तांकां मडगांव खबर ना, तांकां कानाकोना खबर आसा, तांकां काणकोण खबर ना कळ्ळें न्ही. म्हणजे हें जें आसा हीं नांवां अशीं 3 नांव कित्याक आसपाक जाय, ताजें एक स्पेलिंग आनी एक उच्चारण अशें जर जालें हें पयलें अत्यंत म्हत्वाचें काम आमच्या इतिहासान येवप गरजेचें आसा. ही लढाई खंय जाली किंवा पेडण्या समजा सत्याग्रह जालो तो पेरणे न्ही पेडण्या जालो अशें जावपाक जाय. म्हणजे हें अत्यंत सोंपें जें काम आसा हें पयलें इतिहासाच्या लेखनाचो म्हत्वाचो भाग मानून जर सरकारान घेतलो किंवा आमच्या सगळ्या शिक्षण तज्ञांनी घेतलो जाल्यार तें खूब बरें जातलें आनी भुरग्यांक खूब समजुवपाक, इतिहास समजुवपाक, भुगोल समजुवपाक खूब सोंपें जातलें. तुम्ही इतिहासाचें पळयतना इतिहास असो म्हणटात की हेणी हे प्रदेश जिखलो, हेणी हेचेर मात केली, हेची लढाई जाली इतल्या पुरतोच आसता. पण इतिहासाक तुम्ही म्हटलें तशें लोकवेद आसतले, लोक साहित्य आसतले, लोक संगीत आसतले किंवा लोकगितां आसतली, हो एक इतिहासाची एक साधना आसा. पण ती भुरग्यां मेरेन पावना अशें दिसना तुमकां? म्हाका तशेंच दिसता, तुमची मत बरोबर आसा. कारण कितें ज्या प्रमाणात ती पावपाक जाय आशिल्ली त्या प्रमाणात ती तसो इतिहास शिकयलोच. उदाहरणार्थ आमचे कडेन कितल्योश्यो काणयो अश्यो आसात, लोककथा अश्यो आसात की जातूंतल्यान खूब तुमकां बोध घेवपा सारके आसात, तातूंतल्यान देख शिकोवपा सारके आसात, तातूंतल्यान बरें जीवन कशें जगचें ताजे बद्दलचे संदेश आसात. ताज्याच बरोबर वीर पुरुश जे आशिल्ले तांचे पवाडे आसात, तांचे लावणी आसात, ही सगळी जें कितें आसा ताजो यथायोग्य संदर्भ दिवन जर ते आयले भुरग्यां मुखार ती गाणी गायली म्हणून ताजो अर्थ कळना, ताका एक संदर्भ दिवचो पडटा आनी ताजे फुडें ताजें कंटिन्युएशन जें आसा तें फुडें चलचें पडटा. हें जर जालें जाल्यार आमच्या लोकसंस्कृतीची आनी लोकांच्या इतिहासाची, ह्या संस्कृतीच्या इतिहासाची हें फुडें वेवस्थीतपणे वचपाक शकता अशें म्हाका दिसता. प्रज्वल बाब, हांव तुमचे कडेन येता. तुमी कितलीशींच वर्सां इतिहास शिकयता, इतिहास जगताय, तुमी इतिहास इज पार्ट एंड पार्सल ऑफ युअर लायफ. तुम्ही सगळं एकंदर भुरग्यां मेरेन जो इतिहास पावता त्या इतिहासा कडेन कशें पळयता? भुरग्यां मेरेन पावता तो तुमकां खबर आहा तो न्ही, भुरग्यां मेरेन पावता तो. भुरग्यां मेरेन इतिहास पावपा खातीर म्हणजे ती जेन्ना आमी आतां फक्त आतां सवेच्यान सुरू जाता. जेन्ना आमी शिकताले तेन्ना एक चवथेची आमकां तिसरेक आवर नॅशनल लिडर्स म्हूण आशिल्लो, तातूंत सगळे लिडर्साचेच आशिल्ले. मागीर एक चवथेचे ल्हान B.S. शास्त्रीन बरयल्लें गोंयचे हिस्ट्रीचेर आशिल्लें. आनी मागीर एन्शंट 5वेक एन्शंट इंडिया, मागीर 6वेक मराठास आनी मागीर इंडियाज फ्रिडम स्ट्रगल अशें आशिल्ले भाग असो आशिल्लो. मागीर तो NCERT जेन्ना मागीर ते जेन्ना चेंज जालें तेन्ना म्हाका दिसता तें खरें चेंज जालें. पण तरी आसतना हांव म्हणटा की जेन्ना आमकां इतिहास शिकयलो जेन्ना हांव चवथेक आशिल्लो एक ल्हानशी बूक आशिल्लें हिस्ट्री ऑफ गोवा, तें मागीर फुडें पावतकीर कोणाक याद उरता तें मागीर उरना. चवथेक शिकयलें मागीर गोंय नाशिल्लेंच. इवन जेन्ना मागीर फुडें सुद्दां जेन्ना हांव शिकलो तेन्ना गोवाची हिस्ट्री नाशिल्लीच आमकां. मागीर जेन्ना मास्टराक गेलो करपाक तेन्ना आमकां हिस्ट्री ऑफ गोवा आशिल्ली. तें बी कितें आदिलशाच्यान सुरवात जाल्ली. ते भोज कदम हे सगळे खंय आमच्या जनरेशनाचे जे लोक आशिल्ले तांणी केन्नाच शिकूना. हे मागीर आमकां शिकले आमी, मागीर फुडें पावतकीर मागीर ताचे पयलीं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करपाक तेन्नाच शिकले. ते बी कितें कदंबाचेर टॉपीक नाशिल्लो. मागीर जेन्ना आमी टिचर जाले तेन्ना आमकां चुकता ओके आनी कितें आशिल्लें हाजे पयलीं कितें आशिल्लें काय, हाजे पयलीं कितें आशिल्लें काय तें मागीर हें जालें. सो
तो अशें सो आतां जो स्टेप जो आसा पूण एक गजाल आसा आतां वेगळे वेगळे आतां पळय राजकीय थंय पॉलिटिकल इंटरफियरन्स जावपाक जायना हिस्ट्रीन ते कसलेच पॉलिटिकल खंयचीय पार्टी जावं ती मागीर ते आमकां पार्ट्यो लागना आमकां खंयचे तातूंत पॉलिटिकल इंटरफियरन्स जावपाक जायना फॅक्ट इज फॅक्ट जशी वस्तुस्थिती आसा तसो फॅक्ट जो मांडला फॉर एग्जाम्पल एक दिता दयानंद बांदोडकर वॉज द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ गोवा दमन एंड दीव 1000 वर्सां जालीं तुवें खंयच्याय विचाराचे तुमी लोक आसत खंयच्याय तुमी पार्टीचे आसत तो फॅक्ट चेंज जावपाक जायना तो जावचो ना जावपाक जायना अशें म्हणपाक शकना ना तो म्हाका मनीस आवडना दुसरो कोणी तशें आसपाक जायना सो जेन्ना आमी फॅक्ट्स जेन्ना मांडटले एज इट इज विदाउट युअर ओपिनियन कमिंग इन देर जाल्यार हिस्ट्री इज सेफ अदरवायज आतां आमी जे पळयतात सद्या कितें म्हणजे चल्लां इतली डिबेट आनी डिस्कशन पूण आय एम वन हॅपी एक हॅपीनेस कितें आसा की पयलीं लोक म्हणटाले हिस्ट्री इज अ बोरिंग सब्जेक्ट म्हणटाले वायट दिसतालें म्हाका टुडे एवरी वन इज इंटरेस्टेड इन हिस्ट्री आणि सगळे आता इवन फेसबुकाचेर हाजेर पळयता सगळे इंटरेस्ट घेता हिस्ट्रीन आनी हिस्ट्री इज बिकम द मोस्ट पॉप्युलर सब्जेक्ट पूण कितें फॅक्ट मांडपाक जाय फॅक्ट आसा ते तशेंच मांडपाक जाय थंय आपलो ओपिनियन आपल्याक कोण हो आपलो हिरो हो बरो आपल्याक आतां पळय गांधी वर्सीस भगत सिंग गांधी वर्सीस चंद्रशेखर आझाद आनी कितें हे सगळे डिबेट जाता गांधी वॉज अ फ्रीडम फायटर चंद्रशेखर आझाद वॉज ऑल्सो अ फ्रीडम फायटर नथुराम गोडसे हांवें एकदां बरयलें नथुराम गोडसे एसेसिनेटेड महात्मा गांधी ऑन 30th जानेवारी 1948 5:17 PM म्हणून एकट्याची फर्स्ट प्रतिक्रिया आयली बरें केलें ताणें म्हणून हांगा बरें केलें काय वायट केलें तें ना बरें केलें म्हणजे अर्थ कितें हो आतां फॅक्ट मांडला न्ही ओके आतां नथुराम गोडसे गांधी कित्याक मारलो तो ताणें कोर्ट डिपोजिशनान सांगला की गांधीजी डिमांडिंग 55 crores टू पाकिस्तान होय फॅक्ट जेन्ना आमी बॅलन्स्ड रित्या इतिहास मांडटले जेन्ना बोथ द सायड्स वी आर गोइंग टू शो बोथ विदाउट आवर ओपिनियन्स आमचो भितर कांय इमोशन्स एड जायनासतना आमचे लायक्स किंवा आमचे पॉलिटिकल अफिलिएशन कितेंच जायनासतना तटस्थपणान जेन्ना तुमी एक इतिहास मानतले दॅट इज रियल हिस्ट्री अँड दॅट शूड गो टू द स्टुडंट्स हांवें विचारपाचें कारण हेका लागून आसलें की तांच्यांनी तो मुद्दो मांडलो की आयचे भुरगे जे आसा तांकां जर गोंय जर खबर आसा जाल्यार ते पोर्तुगीज हिस्ट्री जी आसा आनी पोस्ट लिबरेशन हिस्ट्री इतलीच खबर आसा पोर्तुगीज इरा 1510 पासून जे स्टार्ट जाता तेच्या पासून लिबरेशना उपरांतची हिस्ट्री पण त्याच्या पयलीं गोंय अस्तित्वान आसलें हे भुरग्यांक शिकयलें वचना ना शिकयलें वता पूण सामकें ताजे वेट कितें आशिल्ली 10th स्टँडर्डाचो बूक जर तुमी पळयलो कितें 5% कितें 5 मार्क्स दिसता कितें गोंयच्या इतिहासाक ते बी कितें गोंयचे फ्रिडम स्ट्रगल अशें त्या हातून हांव आशिल्लो तेन्ना आमी म्हणिल्लें चायना वॉज गिवन लॉट ऑफ वेटेज कित्याक चायना आमकां शिकपाक जाय आमकां चायना कित्याक शिकपाक जाय आमी ड्रॉप केलो कॉलेजीन हिस्ट्री ऑफ चायना पेपर आशिल्लो फूल पेपर ड्रॉप केलो कित्याक आमकां चायना शिकोवपाक ते आमचे शिकतात ताजे खातीर म्हणून न्ही हिस्ट्री म्हणून शिकपाची पूण आमी बाकीच्या सगळ्या देशांचो आमकां इतिहास पाठ आसा इंडियेच्यो इतले एन्शंट इंडियन टेम्पल आर्किटेक्चर आसा ब्युटिफूल कसली कसली टेम्पल्स आसा केन्नाच आमी तांकां शिकोवना आतां चोलास जावं पंड्यास जावं हे जावं सगळे केन्ना आमचो इतिहास ऑल्सो नॉर्थ सेंट्रिकूय आसा तातूंत साऊथ इंडियन जे जितले कॉन्ट्रिब्युशन जे आसा कल्चरल कॉन्ट्रिब्युशन तें केन्नाच येवना सो आतां आमी तें हें करपाक सोदता आतां गोंयांत कितले लोक मार्टर्स जाले कितले भुरगे म्हाका ते वायट दिसता कितले भुरगे गोंया खातीर मेले केन्ना आमच्या भुरग्यांक आमी शिकयलां की यशवंत अगरवाडेकर तो मेलो कर्नाल सिंग मेलो ताजेर आमी कित्याक चॅप्टर शिकयना सो आतां मागीर आमी इन्क्लूड केले पूण आमी शिकयतात BA लेवलाक बी पूण तो तांचो कित्याक आमी तांचे कित्याक आमी प्रामुख्यान कित्याक ताका वेटेज दिना चायना कित्याक चड वेटेज दिता वाय ओके सो मागीर आनी कितें कितें आसा ते कसले कसले टॉपिक्स फॉरेन टॉपिक्स आसात ताका आमी चड वेटेज दिता आनी आमच्या अशें जाल्लें आसा सो शिकयना अशें न्ही आमी शिकयतात आतां दीस इज अ व्हेरी गुड स्टेप आतां थोडे गोंयचो हिस्ट्री आतां वता पूण मेन आमी गोंयची शिकोवपाक जाय एटलिस्ट 3-4 वर्सां गोंयची मागीर इंडियेचो फूल डिटेलान हें घेवपाचो मागीर 10th पावतकीर एक वर्ल्ड हिस्ट्री आमी घेवपाक शकता मागीर डिटेलान वचत न्ही तुमी अशें तें जावपाक जाय आतां स्टेप्स घेता गोवा बोर्ड 5वी 6वी 7वी गोवा शिकयात मागीर आमची भारताची शिकयात आनी मागीर तुमी 10th पावतकीर वर्ल्डाचे फूल एक आढावो घेयात अशें जावपाक जाय तें पूण तशें तें अशें आशिल्लें तें आमच्या टायमार डिटेलान नाशिल्ली गोंयची आतां तेका लागून भुरगे घुस्पतात हिस्ट्री भुरगे घुस्पतात आनी टिचरी घुस्पतात प्रॉब्लेम तें जाला केन्ना म्हाका एका स्टुडंटान सांगलें आमकां तो गोंयचो ते पॅम्पलेट जी केल्ली आमी अटॅच टू 12th स्टँडर्ड ते आमकां शिकयत नाशिल्लें म्हणून ना ताका 2च मार्क आसा न्ही ते तुमी सोडात अश्यो टिचरी आसात
जे शिकोवपाचे हिस्ट्रीच सोडून दिता. तो पार्ट गोंयचो ते ताका फक्त मार्क्स कितले आसात 2 इतले पेरंट्सांकूय तेच जाय. ओके हाका 5च मार्क आसा ते आनी हेडेक कित्याक तो नाका शिकोवपाक, जो टिचरीच शिकयना. म्हणजे हिस्ट्री कडेन मार्कान पळोवपाचें नसता न्ही. हिस्ट्री कडेन मार्कान कसो पळयतलो तूं, फॅक्ट तसो तो फॅक्ट न्ही. सो तशें जावपाक जाय तें. म्हणून तर आतां जाता कंप्लीट निराशेचो कारण ना, इट इज हॅपनिंग. पीपल आर लॉट ऑफ पीपल आर टेकिंग इंटरेस्ट आनी डिस्कशनां जाता हें आतां इट इज व्हेरी गुड. फक्त कितें तातूंत पॉलिटिकल इंटरफियरन्स आसपाक जायना आनी तुमचे ओन इमोशन्स तातूंत येवपाक जाय अशें म्हाका दिसता. सारकें. मंगेश साहेब, मी आता तुमच्याकडे येतो. मला एक सांगा, तुम्ही गोव्यामध्ये आल्यानंतर तुमच्या सर लक्षात आलं की गोव्याचा इतिहास विषयक जो सर्वसामान्यांचा जो समज आहे इतिहास विषय, त्याच्यात खूप गडबड आहे, खूप गडबड आहे. त्यानंतर तुम्ही त्याची संगती लावण्याचा प्रयत्न केला, तुम्ही काही इतिहासाची साधनं निवडली, त्याचं अध्ययन तुम्ही हे केलं. तर गोव्याचा इतिहास नेमका तुमच्या नजरेतून कसा आहे? हे एक सांगतो, मग त्याच्या अगोदर हे सांगतो की आता जे सगळे लोक बोलले आणि त्या विषयावर मी येतो माझ्या. खरं तर म्हणजे प्रत्येक देशाची प्रदेशाची एक अस्मिता असते आणि एक स्वाभिमान असतो. बरोबर. हा स्वाभिमान आणि ही अस्मिता येते ती इतिहासातून प्रामुख्याने. ह्या बाबतीत ना मला पोर्तुगाल राष्ट्राचा आदर्श मी मानतो. पोर्तुगीजांनी आपल्यावर म्हणजे खरं तर अन्याय केला, खूप अत्याचार केले, इथं राज्य केलं, परंतु पोर्तुगीजांचा एक आदर्श घेण्यासारखा आहे. पोर्तुगीजांचा इतिहास बघाल ना तुम्ही तर 8व्या-9व्या शतकामध्ये पोर्तुगाल आणि स्पेन ह्या दोन्ही राष्ट्रांवर पूर्णपणे अरबांनी कब्जा केला होता. अरब संस्कृतीने कब्जा केला होता, अरबच्या इस्लाम धर्माने कब्जा केला होता. पुढे ज्यावेळेस क्रांती झाली युरोपमध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये पोर्तुगाल आणि स्पेननी हे अरबांचं ओझं, अरबांचं आक्रमण पूर्ण सर्व याच्यानिशी बाहेर फेकून दिलं. बरोबर. नावासकट, तिथल्या त्यांच्या नावासकट अरबांचं सगळं नावानी म्हणजे इस्लामीकरण झालेलं होतं पोर्तुगाल आणि स्पेन राष्ट्रांचं. त्यांनी तिथल्या वास्तुकलापासून जेवण खावण, नावं ह्या सर्वांचं उखडून फेकून दिलं. आपण उलट भारतीयांची मानसिकता ही वसाहतवादाच्या गुलामीची आहे आमची. आम्हाला उलट मोगलांचं जे आक्रमण झालं, पर्शिया हे सगळं झालं, त्याला आम्हाला गंगा जमुनी संस्कृती म्हणून आम्ही त्याचा आदर्श बाळगतो. इथं इंडो पोर्तुगीज ही संस्कृती, हे कल्चर आमचं, की त्यांनी आम्हाला हे देणग्या दिल्यात, हे आम्ही अभिमानाने मिरवतो. याची आम्हाला लाजच वाटत नाहीये. उलट पोर्तुगीजांनी ते फेकून दिलं होतं. त्या राष्ट्राने. आणि ह्या बाबत मी काही पोर्तुगालवरनं आलेल्या काही व्यक्तींकडे बोललो, तिथे शिकलेत, आणि ही गोष्ट तिथं अभिमानाने पोर्तुगालमध्ये शिकवली जाते की आम्ही कसं दुसऱ्यांचं आक्रमण फेकून दिलं. आणि हिथं उलट पोर्तुगीज आक्रमणाचं कौतुक आणि त्याचं हे केलं जातंय. बरोबर. काय आणि हा सगळं आणि म्हणजे सगळं म्हणजे संपूर्ण गोवाच नाही, संपूर्ण भारत हा वसाहतवादाच्या मानसिक गुलामीचा शिकार आहे. हे आम्हाला एक अभिमानच वाटतं. आणि आत्ताच्या काळामध्ये ही फार एक चांगली गोष्ट आहे की इतिहासाचं हे पुनर्लेखन होतंय. आणि हे पुनर्लेखन तुमचं सगळं आमचं भारतीय स्वतंत्रपणे, भारतीय संस्कृती, भारतीय इथलं सर्व धर्म, राजकारण याच्यामुळे होतं. की आता सरांनी सांगितलं जेत्याचा इतिहास तो त्या गुलामी मानसिकतेतनंच आलेला होता, तो आता काही प्रमाणात काढला जातोय. ही फार चांगली गोष्ट आहे आणि ती व्हायला पाहिजे. आता तुम्ही दुसरा क्वेश्चन की गोव्यात किती गोंधळ आहे हा सगळा. म्हणजे ज्यावेळेस मी गोव्यात आलो, इथले गडकोट फिरायला लागलो, म्हणजे मी काही खरं तर इतिहासाचा काही विद्यार्थी नाही, इतिहासाचा वाचक म्हणून मी सुरुवातीला होतो. हे काही इथं जे सगळे जो काही गोंधळ बघितल्यानंतर मला खरं त्या इंटरेस्ट झाला की खरं तर संदर्भ पुस्तकं वाचण्यापासून हे की हा सर्व गोवा काय की गोव्यातला आजही जो भाग नवी काबिजादी म्हटली जाते तो गोव्याच्या जवळजवळ 60 ते 70% भाग आहे. हा संपूर्ण भारतीय का राहिला? ह्याला कारण काय? हिथं पोर्तुगीजांनी का आक्रमण केलं नाही? हिथं पोर्तुगीजांनी धर्मांतर का केली नाही? ती सुद्धा 17व्या शतकात 18व्या शतकात हा ताब्यात घेतल्यानंतर. ह्याकडं मी जेव्हा सगळं वळून गेलो तेव्हा इथल्या लोकांकडं किंवा इथल्या इतिहास अभ्यासांकडं
ह्याची उत्तरं नव्हती. ह्याला कारण ह्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. काय त्याला प्रामुख्यानं कारण छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं गोव्यातल्या 12 तालुक्यांपैकी 8 तालुके हे पण हिथं समज काय गोव्या छत्रपतींच्या राज्याविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांना फोंड्यात आले, डिचोलीला आले, राज्याचा भाग होता त्यामुळे ते येणारच. असे पर्यटक किंवा फिरायला आले किंवा काहीतरी व्हिजिट भेट द्यायला आले अशा प्रकारे. परंतु ह्या इथल्या इतिहासात, इथल्या शाळा पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा इथल्या इतिहास अभ्यासकांनी हा कधीही सांगितला नाही. आणि त्यामुळं इथं जो काही सामाजिक आणि राजकीय फार मोठा बदल झाला, पोर्तुगीजांवर फार मोठा दबाव निर्माण झाला 18व्या शतकात, की इथल्या ह्या नव्या काबीजादीमध्ये त्यांनी आपला धर्म किंवा इतर काही लादण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला. हे सर्व एक व्यवस्थित खरं तर हे आलं पाहिजे समोर, पुस्तकांमध्ये आलं पाहिजे. आणि शाळेच्या आता हे तुम्ही 11वीचं पुस्तक म्हणता, ह्याच्यात आता तो कुंकळीच्या बंडाचा आलंय. खरं तर हे उच्च माध्यमिक ह्याच्यात आलं, खरं तर ते अगोदर आलं पाहिजे. कारण हे काय 11वीला ज्यांनी कला माध्यम घेतलंय, आर्ट्स घेतलंय, त्यांच्यापर्यंतच जाणार. कॉमर्स, सायन्स इतर ठिकाणी गेलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत जाणार, हे फार मोजक्या मुलांपर्यंत जाणार आहे. खरं तर हा इतिहास साधारण 8वी 9वी 10वी ज्या मुलांना समज येते हे सर्वांना त्यांना आला पाहिजे. ते झालं तर चांगलं होईल. होय. मी आता परत तुमच्याकडे वळत सर येतो. मगाशी एक त्यांनी जो मुद्दा मांडला, यांनी मुद्दा जो मांडला प्रज्वल सरांनी, तो एक महत्वाचा मुद्दा आहे की आताच्या मुलांना इथले स्वातंत्र्य सैनिक माहित नाहीत. आणि एक प्रामुख्यानं असं झालेलं आहे की गोवा मुक्तीसाठी आपल्या भारत देशातल्या अनेक राज्यातील लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. ते हुतात्मे झालेले आहेत. सीमेवर पत्रादेवीला स्मारकावर त्यांची नावं आहेत, पणजीतल्या स्मारकावर अनेकांची नावं आहेत, तेरेखोलला काही जणांनी आपलं ध्येय वेचलेलं आहे. ही सगळी माहिती जर दिली गेली असती व्यवस्थित, तर गोवा आणि परप्रांतीय हा जो भेद होतो नेहमी, हे गोव्यातले नव्हे, हे कुठून तरी आले म्हणून त्यांना एक वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. तर गोवा मुक्त होण्यासाठी त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन होतं वगैरे, असा जो काही एक व्यापक विचार जो आहे तो बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये होतो आहे का गोवा बोर्डाचे? नाही होतो. म्हणजे कसं होतं ना, आता मी ज्या स्टडीजमध्ये, तुम्ही 11-12वीलाच आहे, हो, त्यांचा वेगळा अजून एक बोर्ड ऑफ स्टडीज असतो. एक 2-3 मुद्दे मगाशी जसं मांडले मी ना, त्याच्यामध्ये तो उल्लेख होऊ शकतो की त्यांनी गावांचा उल्लेख केला अनेककडे. आता या पुस्तकामध्ये आम्ही उल्लेख काय केला की यांची मूळ नावं कोणती ते आम्ही घातलेली आहेत. आता हरमलचं नाव आरंबोल होतं सगळीकडे, ते आम्ही हरमल असं केलंय. आता अशी काही नावं आता ते केलंय. दुसरी गोष्ट म्हणजे की कुंकळीचा जो विषय आहे तो 11वीच्या पुस्तकात जसं आहे तसं 9वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आता पुढच्या वर्षी येईल. 9वीचं पुस्तक पुढच्या वर्षी तयार होऊन ते पुढच्या वर्षी मुलांना लावण्यात येईल. आता त्यामुळे कुंकळीचा बंडाचा विषय पुढच्या वर्षी सुद्धा त्यांना शिकवला जाईल. आता हे जे काय बंड असेल किंवा पिंटोचं बंड असेल ते आहे, ते आधी होतं. कुंकळीचा विषय आधी नव्हता. जे हुतात्मे झाले कुंकळे त्या सगळ्यांची 15 जणांची नावं मेन्शन नावं असं सगळे 15 महानायक जे आहेत म्हणजे त्यांच्या सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. आणि 9वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा येईल आता. पण तसं अनेक जे आहेत ना, म्हणजे आपण नाही चिरा नाही पणती असं आपण अनेकदा म्हणतो की ज्यांना आयुष्यभर त्याने हाल अपेक्षा सोसल्या पण त्यांची नावं कुठेच नव्हती. म्हणजे अनेकदा आपण काय करतो की आम्हीच हे मिळवायचं. मोहन राणेंचं नाव म्हणजे गोवाच्या मुक्तीनंतर ते तिकडे राहिले. हो, दुर्दैव आपलं खरं म्हणजे. चलो हो म्हणजे स्वातंत्र्य आम्हाला मुक्ती मिळाली पण तरी सुद्धा एखादा माणूस गोव्यासाठी आयुष्य वेचतो पण तो बाहेर राहिला. अशा लोकांचं दुर्लक्षित आहेत. पण आता आम्ही बोर्ड ऑफ स्टडीज म्हणून किंवा एकंदर काही विषय मांडणं असंच आम्ही ठरवतो. त्याच्यामध्ये 5वीपासून काय गोष्टी ज्या आवश्यकता त्याने कसं म्हटलं की ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणजे मगाशी मुद्दा मांडला की कॉलेजमध्ये जाण्या अगोदर त्याला आलं पाहिजे सगळं. कारण 11वीत गेला की माणूस तो सायन्सला गेला की तो तुटला इतिहासापासून. त्यामुळे त्या 5वीत समजा आता आपले अनेक गाव आहेत. मगाशी आम्ही बोलवतो की आंबेशी नावाचं गाव सांगितलं. अशी गोव्यामध्ये कितीशी गावं आहेत ज्या गावांना इतिहास आहे. म्हणजे आत्ता 5वीत काहीच नाही इतिहास. आपण त्याच्यामध्ये काही शिकवत नाही, गोव्याबद्दल शिकवत नाही, राष्ट्राबद्दल शिकवत नाहीये. पेडण्यातल्या पारसे गावामध्ये उठाव झाला होता पोर्तुगीजांच्या विरोधात
नाही, पासष्ट तो पुढे आहे फेरी पण काढली होती. त्याच्याबरोबर अनेक जण सुद्धा हुतात्मा नाही, झालेत तिथे. हा स्वातंत्र्याचा इतिहास आहे हो. पण त्यावर त्यांनी कला असतील किंवा त्याच्यामध्ये काही परंपरा अशा असतील की त्याच्यामध्ये खूप काही म्हणजे आपण जे आपलं दाईज आपण ज्याला कोकणीत म्हणतो अशा प्रकारचं दाई तिथे आहे तर जे आपण मुलांना दस्तावेज तयार झाला ते पाहिजे दस्तावेज झाला पाहिजे म्हणजे 5वीत त्यांना हे कळलं पाहिजे 6वीमध्ये त्यांना हे कळलं पाहिजे मग आता मी काय करतो की पुस्तकामध्ये अंतर्भाव करताना 80% भारतीय इतिहास 20% गोवा इतिहास असं असतो तशी त्याची पद्धत आहे ती बदलली पाहिजे. बदलायची आवश्यकता नाही कारण 80% गोवा 20% नाही असं नाही करता येईल सगळं एवढा किती वेळ शिकवणार तुम्ही गोवा कारण राष्ट्र प्रचंड मोठा आहे कारण त्याच्यामध्ये कसं असतं ना ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे प्राचीन इतिहास मध्य इतिहास आणि नंतर आपला आताचा आधुनिक इतिहास त्यामुळे त्या प्रत्येक टप्प्यावरती तो इतिहास त्यांना कळला पाहिजे म्हणजे 8वीत जर त्यांना थोडं आपण एन्शंट इंडिया आपण शिकवतो तर 9वीमध्ये त्यांना मध्य असं आलं पाहिजे 10वीमध्ये आपला मॉडर्न इतिहास आला पाहिजे ह्या टप्प्याटप्प्यानं त्यांना गेलं पाहिजे म्हणजे एक त्यांनी 5-6 वर्ष पूर्ण केल्यानंतर बाबा त्यांना आपण एवढा इतिहास शिकला त्याने मग अशी म्हटलं ना ती पुस्तकं त्यांना जी शिकवली होती पुस्तकं आता नाही आहेत म्हणजे त्यांना जी पुस्तकं होती की आम्ही त्याच्यामधून बाहेर पडलो इतिहास तुम्हाला सांगतो भूगोलाचं पुस्तक घ्या की भूगोलाच्या पुस्तकामध्ये ही राज्य आणि ही त्याची राजधानी असं एक लेसन असायचं आता काहीच नाही त्याच्यामध्ये तर अशी अनेक पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये आपण सहज मॅप बघितल्यानंतर मला हा माझा गोवा आहे हा माझा गाव आहे हे असं कळायचं जे आत्ता दुर्दैवानं नाही आहे त्याचं कारण कसं की ही पुस्तकं आपल्या मातीशी निगडीत नाही आहे किंवा आपल्या माणसाने केलेली नाही आहेत गोमन इथे आपण पुस्तकं तयार केले पाहिजेत ज्याच्यामध्ये आपले तज्ज्ञ असले पाहिजेत गोव्याने स्वतःची इतिहासाची पुस्तकं तयार केली पाहिजे याच्यामध्ये कसं असतं की हे करताना आपण या मुलांना काय शिकवलं पाहिजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला किती प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं इथं आहे तर कुठंच नाही आहे आता आपण काय करतो की मुलांना त्याच्यानंतर आम्ही पुढच्या वर्षी 12वीच्या इतिहासामध्ये बाजीराव पेशवापर्यंत पोहोचणार की बाजीराव पेशव्यांचं दुर्दैवानं अशा प्रकारचं वर्णन लोकांना शिकवलं म्हणजे मस्तानी असं जोडलं जातं त्याच्यामध्ये बरोबर की ज्या माणसानं 41 लढाई लढल्या आणि कधी तो हरला नाही अटकेपार झेंडा लागला अशा प्रकारचे शूर वीर जे आपण 7 दिवसात तो दिल्ली गाठत असतो अशा प्रकारचे काहीच नाहीये नाही आणि बाजीरावाचा आणि पोर्तुगीजांचा जो संघर्ष आहे वसई मोहीम हा फार प्रचंड मोठा आहे या वसई मोहिमेचा एवढा मोठा नंतर प्रचंड परिणाम झालेला आहे आणि त्याचा सगळा फायदा गोव्याला मिळालेला आहे राजकीय पुढे आणि सामाजिक सगळा फायदा हा गोव्याला मिळालेला आहे हे बाजीराव आम्हाला मस्तानीसाठी माहिती आहे पण बाजीराव आणि चिमाजी अप्पांनी जो पोर्तुगीजांविरुद्ध प्रचंड लढाव केलेला आहे वसई मोहीम बरोबर जवळजवळ 3 वर्ष ते लढाया चालल्या होत्या आणि म्हणजे मी तर म्हणतो वसई मोहीम सारखा रणसंग्राम युरोपात झाला असताना तर युद्ध हॉलिवूडचे मोठे मोठे युद्धपट झाले असते एवढा भयंकर रणसंग्राम झालेला आहे आणि ह्या लढाईत आहे ना मराठी जिंकले पोर्तुगीजांना पूर्णपणे तिकडनं उखडून काढलं गेलं वसई प्रांतातनं खरं तर तुम्ही युद्धामध्ये कुणाचं नुकसान झालेलं जर आकडा बघाल तर तुम्ही म्हणाल कोण हारलं 22,000 मराठा सैनिक ह्या 3 वर्षात कामाला आलं आणि पोर्तुगीजांचे 2-2.5 हजार सुद्धा आले नाहीत आणि ह्याचा सगळा फायदा म्हणजे वसई मोहिमेच्या कागदपत्रांचा सगळा जर अभ्यास केला ना तर पोर्तुगीजांना काय धडा मिळाला तेही कळतं आणि त्याचा फायदा पुढे गोव्याला झालेला त्याच्यामध्ये हे पुस्तक जे आहे ना त्याला जोडून सांगतो की याच्या आधी मुलं का कंटाळतात हिस्ट्रीला किंवा इतिहासाला का कंटाळतात कारण त्याची मांडणी व्यवस्थित नसते भाषा चुकीची असते आता त्या 11वीच्या पुस्तकामध्ये चेंगीज खान होता आधी चेंगीज खान कशासाठी आपल्याला पाहिजे मग त्या मुलांना बिचारांना आपल्या गावाचं नाव माहिती नाहीये आपल्या शेजारचे अशी परिस्थिती आहे म्हणजे इथल्या सगळ्या आमच्या कॅपिटल माहित नसतं अशी परिस्थिती आहे आपल्याकडे बरोबर तर त्या विचाराला तो इकडचा चेंगीज खान ते कुठची ती रोमन कल्चर कशासाठी पाहिजे आपलं गोव्यातलं कल्चर आधी आपण त्याला मांडत नाही त्यांनी म्हटलं मग अशी की आपली अस्मिता आहे ना ते आपण 450 वर्षाच्या आक्रमणानंतर आपण गोव्या लोकांनी ठेवली जिवंत अजून आपण जिवंत आहोत बरोबर आणि आपण सगळं आपण संचित 451 years पोर्तुगीज रूल म्हणतात सगळ्यात सेल्फ इज रॉंग खंयचे तालुके कितले फॉर एक्झाम्पल तिसवाडीच फक्त 451 आशिल्ले मागीर बार्देस सालसे जाले आणि पोंडा सांगे केपें काणकोण हे सगळे मागीर आमी अशें म्हणटा वेगळे पद्दतीन आमी 451 years पोर्तुगीज रूल ओवर गोवा म्हणटात दॅट इट सेल्फ इज रॉंग 451 वर्सां पोर्तुगीज गोंयांत रावले अशें आमच्या तशें ते गोंयांत तशें ते तालुका वायज डिस्ट्रिब्युशन केलें तशें जायना केन्ना घेतले पोर्तुगीजांनी 1788 सावंतवाडीच्या भोसलेकडे पण ते तशा तेही आम्ही कसे शिकले तेही शिकयना इतिहासाचे पुनर्लेखन हो जो विषय आसा त्या संदर्भात
इतिहासाचें पुनर्लेखन केन्ना करचें पडटा तर इतिहासांत नाका आशिल्ल्या लोकांचें चड जशें उदात्तीकरण जाल्लें दिसलें त्या बरोबर अशें दिसता की आतां जशें आमच्या मदगे सर्वान सांगलें तशें की ज्याचे हाजेर सामकी जास्तीत जास्त लोकांक म्हायती पावपाक जाय आशिल्ली ते खंय तरी कोपऱ्यांत उरता आनी बाकीचे नाका आशिल्ल्याच गजालींचेर आमी मोठ्या हाणें ते प्रोजेक्ट करत रावतात आनी तातूंतल्यान अशी जणूकाय दाखयतात की आपोआप ह्या मनशाची किंमत किंवा ह्या ऐतिहासीक अशें पळय व्यक्तिमत्व आशिल्लें ताची हें कमी जावपाक गोंया खातीर जे मेले जाणे आपले बलिदान दिलें तांच्यो फॅमिलीज आसा हे हांव तांचे कडेन इंटरेक्ट जाला तांचे कित्याक तांचे केन्नाच टेक्स्ट बुकांनी आमी पळोवना म्हणटकीर जावपाक जाय जे पुनर्लेखन जातात पण आमी केन्नाय पळय आमी इतिहास बदलपाक शकना सारकें जें कितें घडलें तें घडलें पूण तें जशें आमच्या प्रज्वल बाबान सांगलें तशें की तें तटस्थपणे स्वताचीच मतां ताजेर लाद नासतना ज्या पद्दतीन तें घडलें तें चडांत चड तशाच तशें येतलें लोकांक भुरग्यांक कमी उतरांनी येयलें जाता पूण तातूंत कितें भेसळ जावं नये अशे पद्दतीन येवचें हो तातूंतलो एक मुद्दो आनी दुसरो मुद्दो असो की जे कितें आमी इतिहास बरयतात पुनर्लेखन करतात आमी इतिहास आमचे घडोवप शक्य आसा पूण तो घडटलो आनी तो मागीर फुडें खंय तरी इतिहासांत येतलो पूण आज इतिहास आमी बदलपाक शकनात ही हाची जाणीव स्पश्टपणे प्रत्येकान हांवें मुद्दो मांडपाचो प्रयत्न हाचे खातीर केला की आतां सगळ्या जाणांक एक कम्युनिदाद जर एक शब्द काडलो जाल्यार आमकां दिसता हे कितें तरी पोर्तुगीज आसा पोर्तुगीज हांगा येवच्या पयलीं पासून कम्युनिदाद आनी गांवकारी पद्दती हांगा आसली तेंच्यांनी फक्त तें कोडिफिकेशन केलें कोणाकच गांवकारी उतर खबर ना हे भुरग्यांक शिकपाक जाय की बाबा जमीन महसूल घेवपाची ही एक पद्दत आसली आमच्या गांवची मालकी सामूहिक ग्रामसंस्था आशिल्ल्यो ग्रामराज्य आशिल्लें संपूर्ण भारतात आशिल्ल्या ही जी गावकारी पद्धत आहे ही संपूर्ण भारतात आहे होती पण आता आम्हाला इथं गोव्यात काय वाटतं माहितीये पोर्तुगीजांनीच ही तयार केली ही प्राचीन भारतीय ही गावाची व्यवस्था ही गावाची सामायिक जमीन हे आणि हे संपूर्ण भारतात आहे बरोबर आणि अविज बाब तुम्ही पळय म्हणणी कितें कामार ते कुमुनी जाल हो जो जे उत्तर आसा ताका लागून ते पोर्तुगीजांचेच दिसता पण आमी ते आजय बदलनात तेच म्हणटा की आमी 60 वर्स जाली आमच्या पण आमच्या आता फुडले बीएचे सगळे सिलेबसान हे आमी सगळे चेंजेस केले आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आमची मिटिंग जाली न्ही बोर्ड ऑफ स्टडीज हिस्ट्री आमी गांवकारी घाला सगळे घाला बोजा कदंबा सगळे वयल्यान ते चड वेटेज दिले सगळे आमी कंप्लीट चेंज केले एकाच्या बीए लेवला आता एनईपीचे बीए लेवला सगळे चेंज केले आमी सगळी चेंज झाले सगळे घासून म्हणजे सारखी व्यवस्थित ते सगळे पूण सरकारान म्हणजे म्हाका एक दिसता की सरकारी पातळीचेर अशा पद्दतीचो एक निर्णय जाहीर जावपाक जाय की ह्या गांवाचें नांव हें अशें सरकारान आतां बदललें ठरयलें फायनल केलें बदललें अशें न्ही तें मूळ नांव दिवपाक जाय मूळ नांव वाचपाक जाय बरोबर आमी तशें आमकां संवय कशी लागल्या आमकां ती तांणी म्हटलें तशें आमकां ती मिळोवपाची संवय जुने नांवां वास्को द गामा गोव्यान येवकूच ना न्ही वास्को आसा न्ही गोव्यान एक्चुअली आता ते सरनेम वापरता हरमलकर ते आरंबोलकर वापरना तो हरमलकर वापरता डिचोली बिचोली म्हणजे आम्ही बरयतना बिचोली एवढंच काय गोवा सरकारमध्ये कम्युनिदाद हे थोडं खातं आहे तर त्याला सुद्धा गोवा सरकारने कम्युनिदाद तर लावाच तुम्ही पण पुढे गावकारी पण एक अजून एक मूळ नाव आहे ते कम्युनिदाद म्हणजे गावकारी खातं पाहिजेच कशाला गावकारी हिंदी नावात आधी डिपार्टमेंटाची नाव झाल्यात होय कळ्ळी हे आमची कसली योजना ती पयली आमी पंचवार्षिक योजनेक कितें म्हणटाले त्या फायर प्लॅन ताका एक आतां नवीन हे उतर नीती आयोग इंग्लिशीन तो नीती आयोग ताजें नांव बदलना मनशाचें नांव खंय बदलता गांवाचें नांव कित्याक बदलूं जाय तें भारतानूच बदलता अशें जपानच उरता न्ही दुसरें एक इल्लेशें प्रसंग सांगता खंयच्या मदगे सरान सांगिल्लें त्या हिशोबान सांगता की म्हाका एक फावट हाका आमच्या कलाकारांक घेवन रशियेक वचपाक मेळ्ळें त्या रशियेंतल्या आमी 3 राज्यांनी भोंवले 3 राज्यांक हांवें पळयलेशें की रशियन लोकांक रशियन भाशे शिवाय कांय कळना ताजी भायर गेली काय ना ताका दुसरे इंटरप्रिटर लागता तो दुसरी राज्यांतल्या समजा जॉर्जियाक गेलो जॉर्जियन भाशा आसा थंय म्हणजे ताका
ताजी भाशेन सांगचें पडटा. तो दुसरी भाशा काय शिकपाक तयार ना. तो म्हणटा आपल्या कडेन आमी मेडिसीन सुद्धा ह्याच भाशेंतल्यान शिकता, सगळे आमगेलो शिकता. दोतोर ह्याच भाशेंतल्यान सगळी हायर एज्युकेशन घेवन तयार जाल्यात. आपली भास ही विद्येची भास. हय आनी ते सगळें जातकीर अजाप दिसलें की आमचे एक आर्टिस्ट बरो ना जालो जाल्यार ताका हें करपा खातीर दोतोर आयलो. दोतोराक त्या भाशेंतल्यान सांगचें पडलें. तो विचारता, तो म्हाका हाका विचारता, तो म्हाका विचारता, हांव कोंकणींतल्यान विचारता, तो हांगच्यान हांव इंग्लीश ताका सांगता किंवा हिंदींतल्यान अशें करून ते सगळें तेन्ना हास्यास्पद जरी दिसलें तरी म्हाका एक भितरल्यान कौतूक दिसलें. दर एकटो मनीस आपले संस्कृती बद्दल, आपल्या हाजे बद्दल, आपल्या कितको हें इतिहासा आसा. बद्दल, आपल्या भाशे बद्दल कितलो आणि एक सामको बिगस्ट जागरूक. प्रॉब्लेम कितें आमकां फेस जाता की एक रिलिजियस पॉलिसी जे पोर्चुगीजांची आसा. आतां थोड्यो गजाली ज्यो खऱ्यो आसात त्यो सगळ्यांनी एक्सेप्टूय करपाक जाय. ते एक्सेप्टन्स जायना. करना. इन्क्विजिशन हो एक हिस्टॉरिकल फॅक्ट. त्याच्या- कोण डिनाय करपाक नो, शकना. ताचेर येवया. ताजेर इतले डिबेट आनी इतली डिस्कशन ताचेर येवया. पण म्हाका एक सांगा, इन्क्विजिशनाचेर तुम्ही उलयता म्हणजे तुमकां कितें तरी करपाक अशें. आता अशें न्ही तें. बीए लेवलाक तुम्ही आता सगळे आता हे सगळे आमी घाला. घालपाक लागले. तर सकयल्या लेवलार जे शिकपाक जाय न्हू ते कितें शिकपाक जाय भुरग्यांनी अशें तुमकां दिसता? की तुमी आता एक गजाल शिकयतले तर तेका एक बेज आसपाक जाय न्ही. ती बेज तयार जाल्यार हे शिकूंक शकचे ना ते. हें कळपाकूच जाय न्ही भुरग्यांक. कितें शिकोवपाक जाय? हाचे खातीर जायना ते रिलिजियस पॉयंट ऑफ व्ह्यू म्हणून न्ही. ते एक चेंज कशें जालें. नाही तुम्ही बीए लेवलाक जर एक अभ्यासक्रम तुम्ही लायतले तर तो अभ्यासक्रम जर त्या भुरग्याची शिकपाची जर पात्र जावपाक जाय तो जाल्यार तो 10वी पयली 11वी पयली कितें तरी बेज तयार ती कितें बेज आसपाक जाय काय म्हणटा? बेज म्हणजे तांकां हांगा पोर्तुगीज येवपाचे पयलीं सगळे जे कितें कॉन्ट्रिब्युशन आसा, हे रॉक आर्ट आसा, तांबडी सुर्ला तांणी दाखयला कवर, सगळें हें सांगपाक जाय. आनी मागीर तातूंत येवन पोर्चुगीजांची रिलिजियस पॉलिसी कितें आशिल्ली आनी मागीर ते कन्वर्जनूय जालें हें सांग. इट्स अ फॅक्ट. हें सांगपाक जाय. कशें कळटलें तें फुडें? 1510 उपरांतची गजाल. हय 1510 उपरांतची. ताचे पयलींचे सगळे सांगून 5th 6th 7th त्याच्या कितलीशीच वर्सां पयलीं गोवा अस्तित्वान ते आसलो सांगपाक ते जाय. आमी केन्ना शिकयतले काय म्हणटा? ते खंयच्या लेवलार शिकोवपाक जाय? तेच आमी सांगता न्ही. रायट फ्रॉम कित्याक कदंबा बशी जेन्ना 1980 सालान जेन्ना बसी स्टार्ट जाले आनी सरकारान कदंब म्हणून नांव दिलें तर खूब जाणांक असो प्रश्न पयलो कदंब म्हणजे कितें? बरयलें एका बीएच्या पेपर हांव करेक्ट करतालो युनिव्हर्सिटीन. त्या क्वेश्चन आशिल्लो ट्रेस द अचिव्हमेंट्स ऑफ कदंबा किंग जयकेशी वन. त्या भुरग्यान बरयलें की कदंबा बसीस वर इंट्रोड्यूस बाय कदंबा किंग जयकेशी वन. ताणें बरयलें, ठळकपणान बरयलें. म्हणून हांव हांवें म्हणटा ते चेअरमॅनाक दाखयलें, हें पळय बरयलां म्हणून. सो स्टुडंट्स अशे बरयता. नाही हांव तेका लागून म्हणटा की फॉरगेट अबाउट द पोर्तुगीज हिस्ट्री ती सगळ्यांक खबर आसा. ताच्या पयलींची जी हिस्ट्री आसा तितून गोंय अस्तित्वान असले. पोर्तुगीजांनी काय गोंय तयार करू ना. ते 1510 येयले पण त्याचे कितलीशी वर्सां गोंय आदी असले न्हू. ते खंयच्या लेवलीक कशें आणि ती शिकोवपाक? गोमंतक खंयच्यान खंय पर्यंत आशिल्ली. खंय आशिल्ली? हे सगळें आतांची भौगोलीक शिमो ह्यो त्या वेळावेळी भौगोलीक शिमो न्हय. त्या वेळार ते सारके खंय खंय येवपाक जाय? खंयच्या लेवलीर येवंक जाय? 8वे? हांव म्हणटा रायट फ्रॉम प्रायमरी लेवल सुरू जावनी ते सारखे टप्प्या टप्प्यान येवनी आनी मागीर भारताचो इतिहास टप्प्या टप्प्यान येवनी आनी मागीर लास्टाक हे तुम्ही बोर्डा मेरेन पावयता रकात की बाबा हे अशे ह्या डिबेटीक आयले. चालू आसा, प्रयत्न सुरू आसा ह्या संदर्भात. न्ही म्हणजे 5वे पासूनच ते फक्त न्ही, लावपाचें. आता आमचे प्रयत्न कशे आसा, नवी एनईपी जेन्ना येतली पळय सुरू तेन्ना 9वी 10वी 11वी 12वी हे एक जातलें. ताच्या पयलो जो भाग आसा ताच्या संदर्भात सुद्धा प्रयत्न सुरू आसा की ते ताका सलगता ताका येवची. म्हणजे 9वीत पावलो भुरगो 8वीत ते कांय गोश्टी शिकून येवचो. ताणें अशें म्हटलें पळय की समजा गोंयांत तांबडे सुर्ला आसत किंवा आमचे नार्वेचे सप्तकोटेश्वर मंदिर आसत, हे कांय गोश्टी आमच्यो संचीत आसा हे सगळें. सो तें घेवनूच तो फुडें येतलो. म्हणजे थोडो मॉडर्न इंडिया, थोडो मिडल इंडिया, थोडो एन्शंट इंडिया, थोडे थोडे करून करून तो फुडें पावता. ताका सगळें कळटलें. आनी ती एक गजाल वल्लभ भाऊ एक थंय आमी रायडर घालपाक शकता की आतां सपोज तुमी सप्तकोटेश्वर टेम्पलाचे जर त्या पुस्तकान आसा ताका एक विजीट दिवची. टिचरींनी कंपल्सरी त्या भुरग्यांक थंय व्हरचें, दाखोवपाचें, अशें थंय घालपाक जाय. अश्यो टिचरी आसा हांव जाणा की ते जर घालूं ना ती शिकयनात. आनी आमचे टेक्स्ट बूक ओरिएंटेड जाला. टेक्स्ट बुकान आसा म्हणजे तेंच. आतां भायले आमी टेक्स्ट बुकाचे भायले शिकोवपाक शकता न्ही, ताका एडिशनल नॉलेज दिवपाक शकता. पूण ना, टेक्स्ट बुक आसा ते सिलेबस ओरिएंटेड पळय जाला न्ही सामकें, मार्क्स ओरिएंटेड, ताच्या खातीर प्रॉब्लेम जाता. सो एक फील्ड विजीट जावपाक जाय. रॉक आर्ट तांकां पळोवपाक जाय. रॉक आर्ट जे हांगा दाखयला ते तांणी पर्सनली वचून पळोवचें. अशें कंपल्सरी घालपाक जाय ते हिस्ट्री टेक्स्ट बुकान फॉर हिस्ट्री टिचर्स. जाल्यारूच ती व्हरतली, नाल्यार त्यो टिचरी व्हरच्यो ना. आता आमचो असो एक प्रयत्न सुरू आसा जे कुंकळेचो जो विशय आयला पळय
तर कुंकूच्या संदर्भात सुद्धा आम्ही अशा मागणी केल्या की सगळ्या शाळांक तुम्ही पत्र बरया आणि सगळ्या शाळांनी बाजाराची व्यवस्था करून तांकां भुरग्यांक ते कुंकूचे स्मारक दाखोवचे आणि जे 15 महानायकांनी जे बलिदान केले पळय त्या लोकांक कळपाक जाय अशा प्रकारचा प्रयत्न आणि एक हातून एक उपाय आसा सुचोवणी की तातूंत एक ठरावीक मार्क दवरपा जाता जे फिल्ड विजीट मार्क दिल्यारूच फिल्ड विजीट मार्काचो जातलें नाशिल्लें. हे दवरला ना टिचरी काय कुठला करची ना इतिहास मुलांना शिकवला गेला पाहिजे. म्हणजे जो काही खरा इतिहास आहे, जो जसा घडलेला आहे तो तसाच्या तसा इतिहास हा मुलांना शिकवला गेला पाहिजे. एक मी उदाहरण सांगतो की मी लहान असताना एक शाळा कॉलेजमध्ये असताना टीव्हीवर एक मालिका लागायची टिपू सुलतान. काय ती बघायचो आम्ही आणि खरं घरामध्ये आमच्या एक कुत्रा होता, त्याचं नाव होतं टिपू. काय आणि तिकडे महाराष्ट्र पुण्यात तिकडे कुत्र्याचं नाव टिपू असायचं. मला ती मालिका बघून वाटायला लागलं त्यावेळेस, अरे काय रे एवढा चांगला राजा आणि त्या कुत्र्याला इथं लोक टिपू म्हणून नाव देतात. परंतु ज्यावेळेस मी नंतर पुढे अभ्यास करताना मूळ कागदपत्र वाचायला लागलो, टिपूचं क्रौर्य, टिपूची धर्मांधता ही एवढी भयंकर आहे. एवढं असून सुद्धा 20-25 वर्षा पाठीमाग टिपूचं केवढं उदात्तीकरण केलं गेलं. बरोबर पुस्तकात येतो आता तेच मी मगाशी म्हणत होतो पुस्तकामध्ये आहे. की जातीकरण किती करायचं म्हणजे त्याच्या तलवारीवर जो काही लेख आहे त्याच्या पत्रांमध्ये, त्याच्या फरमानांमध्ये आहे. उलट अनेक वेगवेगळ्या कागदपत्र आपल्या गोव्यातल्या आर्काइव्ह मध्ये पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये पण त्याच्या कौर्याचे हे आहे. मराठ्यांच्या कागदपत्रांमध्ये आहे की किती त्याने त्याच्या सैन्याने स्त्रियांवर अत्याचार केले. त्यांनी स्वतः मंगळूरच्या कितीतरी ख्रिश्चनांहून जास्त ख्रिश्चन लोकांना टाकलं टाळून कितीतरी वर्ष की काहीतरी राजकीय अजेंड्यासाठी किंवा ह्यासाठी हा सर्व इतिहास हा वेगळाच सांगितला गेला. म्हणजे तुम्ही काहीतरी एक ठरवता. खरं तर आमचं जी लोकशाहीमध्ये मूल्य आहेत, स्वातंत्र्याची, अभिव्यक्तीची, ही खरं तर कुठंतरी मला वाटतं ही मोडली गेलीत. हे खरं तर काय तर हे असं न होता जे आहे आता गोव्याचा जो इतिहास आहे, पोर्तुगीजांनी इथं जे काही धार्मिक अत्याचार केले, आता प्रज्वल सरांनी सांगितलं तसं इन्क्विजिशन आणायला कारणीभूत कोण, हे बिंदास सांगा ना. तो कितीही व्यक्ती मोठा असू दे, तुमच्यासाठी पूज्य असू दे, पण त्याचं नाव येऊ देत ना. काय हे लोकांना कळलं पाहिजे. काल का परवा माझा असा एक मित्र आला, मी बोलत होतो तर त्याच्याविषयी श्रद्धा होती. मी त्याला क्लिअरली सांगितलं, म्हणलं हे पुरावे आहेत, मला म्हणलं मी दिलं त्याला पुरावे. पत्र आहेत. म्हणजे माझं म्हणणं असं आहे, माझं थोडक्यात म्हणणं असं आहे की गोवा जर आज जो आपल्याला दिसतो पेडण्यापासून काणकोणपर्यंत, हा गोवा तसा पूर्वी नव्हता. पोर्तुगीज येण्याच्या आधी वेगळा गोवा होता, वेगळी इथे संस्कृती होती, भाषा होती, इथल्या चालीरीती होत्या. पण आजच्या पिढीला ते इतिहासातून जर आम्ही सांगितलं नाही तर पुढच्या पिढीला ते कळणारच नाही. आता तुम्हाला एक सांगतो, या खरं तर अगोदर भारतामध्ये अशा कुठल्याही सीमा बंदिस्त नव्हत्या की ही संस्कृती एवढी आहे, ही संस्कृती अशी, ही संस्कृती तशी, असं हे आपल्याकडे बंधन भारतामध्ये नव्हतं. हा एक तुमचं काय की इथे लोकसंस्कृती, इथल्या काही विचार आचार याच्या काही एक भौगोलिक मर्यादा असायचं. तो भाग त्या भागामुळे ओळखला जायचा. त्याच्यावरूनच पुढे मला वाटतं प्रांतवाद सुरू झालं. होय की हे झालं. परंतु हे पूर्वी प्राचीन काळात मध्ययुगात हे आपल्याकडे नव्हतं. आता म्हैसूरचे राजे, ओडियार राजे हे मूळचे गुजरात मधले, किंवा नंतरचे हे मराठा राजे म्हणजे तंजावरला गेले, तिथल्या लोकांना ते परकीय कधीच वाटले नाहीत. काय किंवा कदंबांचं सुद्धा आता आपण बोलतो ते मूळ त्यांचं कर्नाटकामध्ये आहे. त्यामुळं हा भाग आमच्याकडं कधीच नव्हता की ह्या मर्यादा म्हणजे भाषा, संस्कृती ह्याच्या मर्यादा आमच्या भारतामध्ये नव्हत्या. आम्हाला हे संपूर्ण आमचं एक पूर्णपणे भारतीय संस्कृती ह्या अनुषंगाने ह्या याच्यातनं निर्माण झालेली ही गोव्याचं एक संस्कृती, ह्या विषयाने तो अभ्यास पुढे आला पाहिजे. बरोबर. तुम्हाला काय म्हणायचंय शेवटी?
नाही, सगळ्यांचं मला वाटतं सगळ्यांचं एकमत तसंच आहे की सत्य आणि जे काय त्याच्यामध्ये असेल तडजोड होता कामा नये इतिहासाकडे. सत्य मांडलं आणि पाहिजे ते आणि त्याला मला विरोध कारणाशिवाय होऊ नये. आणि ते प्रमाणबद्ध पण असावं. म्हणजे आता मगाशी सांगितलं टिपूच्या बद्दल एवढं आणि याच्याबद्दल एवढंच असं नाही, त्याला Balance. बॅलन्स असतो. Balance. ते Factual पोर्तुगीजांविरुद्ध balance. नाही, नाही, पोर्तुगीजांविरुद्ध actually बोललं म्हणजे ते इथल्या लोकांवर ते होतं असं नाही. असं नव्हे फॅक्च्युअल बॅलन्स आहे Factual balance. टिपू विषयी जे काय आहे ते फॅक्टच द्या तुम्ही. बरोबर. काय या. तुम्ही असं हे बरं नाही ते. तुम्ही पळत आलाय पॉइंट काउंटर पॉइंट फाटले एक वरभर इतिहासाचे फेरलेखन म्हणजे रिरायटिंग ऑफ हिस्ट्री कित्या खातीर गरजेची आहे आणि तातूंत कितें कितें आसपावपाक जाय हाचेर आमी भासाभास केली. प्राध्यापक वल्लभ केळकर, डॉक्टर पांडुरंग फळदेसाई, प्राध्यापक प्रज्वल साखरदंडे आणि सचिन मोदगे तुम्ही मुजरत हांगा आयले, आमकां तुमचो टायम दिलो त्याच्या ती सगळ्यांक देव बरें करूं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.